नमस्कार मंडळी, मी दीपाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या चॅनलमध्ये आपली पहिली रेसिपी आहे। चला तर खास मग मराठमोळा पदार्थ बनवूया, गणरायाच्या आवडीचे उकडीचे मोदक। चला सुरुवात करूया। 1 वाटी खवा, 1 वाटी गूळ, 2 चमचे वेलची पावडर, ड्रायफ्रूट, तूप, केशर, ओलं खोबरं, तांदळाचं पीठ, 3 चमचे तूप टाकूयात, थोडे ड्रायफ्रूट परतवून घेऊयात। आता खवा टाकूयात, 1 वाटी खवा मंद आचेवर परतवून घेऊयात। खवा परतवून झाला तर ओलं खोबरं टाकूया। ओलं खोबरं 5 मिनिटं परतवून घेऊया, कारण त्याच्यामध्ये ओलसरपणा असतो तो निघून जातो। ओलं खोबरं परतवल्यानंतर 1 वाटी गूळ टाकूयात। गूळ चांगलं एकजीव करून घेऊया। गूळ एकजीव होईपर्यंत 10 मिनिटे मंद आचेवर ठेवूया। नंतर 2 चमचे वेलची पावडर। आता चांगलं एकजीव करून घेऊया। आता हे सारण तयार आहे। आता मोदकाची उकड घ्यायला सुरुवात करूया। 3 कप पाणी टाकूयात। 3 कप पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमच तूप टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया। तर पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया आणि ते एकजीव करून घेऊया आणि ते छानपैकी मलून घेऊयात। हे छानपैकी मलून झालेले आहे। त्यामध्ये तूप टाकूया आणि ते मलून घेऊया। एक छोटासा गोळा तयार करून त्याची वाटी तयार करून घेऊया। एक चमचा सारण टाकूया आणि त्याच्या कल्या बनवूया आणि मोदक तयार करूया। अशा प्रकारे हा मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारे सगळे मोदक केलीच्या पानावर ठेवूया। केलीच्या पानावर मोदक ठेवल्याने मोदक चिटकत नाही। आता प्रत्येक मोदकावर केशर ठेवूयात आणि 15 मिनिटे गॅसवर मोदक ठेवायचे। आता हे मोदक झालेले आहेत। आपण गॅस बंद करूयात। पहा किती छान मोदक झालेले आहेत। बघा एकही मोदक चिकटलेला नाहीये। किती छान मोदक आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी घेऊन।